आमदार राजू खरे यांच्या मागणीची पालकमंत्र्यांकडून दखल. सीना नदीत पाणी सोडण्याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून सूचना. 4 गावच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतली स्पेशल बैठक. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील 4 गावच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब आमदार राजू खरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी 17 मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री नामदार गोरे यांनी सदरचा प्रश्न मिटवण्याबाबत शब्द दिला होता. या प्रश्नावर आज बुधवारी कालवा सल्लागार समितीची बैठक घेत जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील यांच्यासमोर आग्रही भूमिका धरत यांनी आमदार राजू खरे यांच्या मागणीची दखल घेत कोळेगाव SKF 22 मधून सीना नदीत पाणी सोडण्याबाबतच्या ऑनलाईन सूचना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी यांना देण्यात आल्या. यामुळे त्या 4 गावचा पाणी प्रश्न मिटणार असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी दिली आहे. मोहोळ मतदारसंघातील मुंडेवाडी, अर्जुन सोंड, पोफळी, नांदगाव या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. याबाबत आमदार राजू खरे यांनी आवाज उठवला. यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलाय. आज बुधवारी मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर कालवा सल्लागार समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्री नामदार विखे पाटील, ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, आमदार राजू खरे, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजित पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार उत्तमराव जानकर, आमदार नारायण पाटील आणि आमदार सुभाष देशमुख तसेच कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, अधीक्षक अभियंता हनुमंत गुणाले, सुधीर खांडेकर व जलसंपदा विभागातील अधिकारी उपस्थित होते.